नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय ऐश्वर्या पवनमध्ये. आज आपण बनवणार आहोत काबुली चना आणि बटाट्याची रस्सा भाजी. त्यासाठी काबुली चणे रात्रभर भिजवून घेतले आणि त्यासोबत बटाटे ते एका कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, काजू, लसूण, कोथिंबीर टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवा. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाका. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाका आणि तयार केलेली मसाल्याची प्युरी टाकून छान फ्राय करून घ्या. त्याचबरोबर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि घरगुती मसाला टाका आणि हळद टाकून तेल सुटेपर्यंत मसाला छान फ्राय करून घ्या. मसाला शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा, म्हणजे तो लवकर शिजतो आणि तेल लवकर सुटतं. त्यानंतर शिजवलेल्या बटाट्यांची सालं काढून घ्या. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी रोज एक रेसिपी व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये शिजलेला चणा टाकून घ्या आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडा गरम मसाला देखील ॲड केलेला आहे आणि बटाट्याचे काप करून टाकलेले आहे. त्यानंतर पाणी टाकून भाजी व्यवस्थित शिजवून घ्या. भाजी शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून भाजी तयार आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.